नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलमध्ये या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही जाणार आहोत देवगड येथे। देवगड म्हणजे दत्ताचे धाम। ते आहे औरंगाबाद पासून 57 ते 58 किलोमीटर पर्यंत जवळ आहे। 1 तास लागतो। आम्ही नेहमी देवगडला जातो। तर चला मंडळी, तुम्ही पण आमच्या सोबत चला। तर आता आम्ही देवगडसाठी घरातून निघालेलो आहे। थोडे दुपारूनच निघालो, म्हणजे रात्री तिकडून येताना जेवण वगैरे करून येऊ। पावसाळा असल्यामुळे बाहेर सर्वत्र हिरवेगार दिसत आहे। हे माय वर्ल्ड फ्लाइट सिस्टीम आहे आणि इकडच्या साइडला समोर एअरपोर्ट आहे। हे मॅकडी आहे रस्त्याने। तिथे देवगडला दत्तधाम आहे, नदी आहे। आपण तिथे बोटिंग देखील करणार आहोत। खूपच मजा येईल। तर चला मंडळी, मी खूप एक्साइटेड आहे, कारण खूप दिवसापासून मी बाहेर गेली नाही। माझे बाळ खूप छोटे आहे, त्यामुळे शक्यतो असं बाळाला वगैरे घेऊन बाहेर जाणे जमत नाही, म्हणून खूप दिवसांनी मी या ट्रिपला जात आहे। हे आपले संभाजीनगरचे क्रांती चौक आहे। आता आम्ही पुणे रस्त्याला लागलेलो आहे। तोच रस्ता पुढे देवगडकडे जातो। रस्त्याने एक ठिकाणी केटी संगम देखील लागतो। त्रिवेणी संगम आहे तिथे, पण ती नदी खूप मोठी आहे। थोडा थोडा पाऊस पडत होता, त्यामुळे अजूनच छान वाटत होते। गार वारा सुटलेला होता। शेतांमध्ये पेरणी ही सर्वत्र झालेली आहे। आता पावसाची वाट पाहत असल्यामुळे सगळे शेतामध्ये सध्या तरी काही काम नाहीये। रस्त्याने आपल्याला खूप हिरवीगार शेतं दिसली, झाडे दिसली। त्यानंतर आम्ही देवगडला पोहोचलो। देवगडला पोहोचल्यावरती सर्वप्रथम देवगडला तिथे दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिर आहे। तिथे खूपच छान वाटते। बरच गर्दी होती, रविवार असल्यामुळे तर फारच गर्दी होती। रविवारी जवळपासचे नगर औरंगाबाद मधून म्हणजे संभाजीनगर मधून बरेच जण येत असतात। आता आम्ही देवगडच्या पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे। ही देवगडची पार्किंग आहे। आता सर्वप्रथम आपण पहिले गाडी पार्क करणार आणि त्यानंतर दर्शनासाठी जाऊ। पार्किंग देखील खूप प्रशस्त आहे। मस्त झाडे वगैरे लावलेली आहेत पार्किंग मध्ये देखील। त्यानंतर हे परिसर आहे। इकडे भक्त निवास देखील आहे। भक्त निवास मध्ये आपण राहू शकतो। त्यानंतर आतमध्ये जायचं। त्यानंतर पुढे हा ओपन स्पेस आहे। इकडे हे मंदिराच्या बॅक साइडला आम्ही आलेलो आहे। तिथे बोटिंग साठी वगैरे जागा आहे। नदीमध्ये आम्ही मस्त बोटिंग केली। बोटिंग साठी इथे 20 रुपये तिकीट आहे। 20 रुपयामध्ये ते आपल्याला चक्कर मारून आणता। हे अशा प्रकारे शिकारा टाइप बोट आहेत तिथे, आणि खूप छान मस्त गार हवा सुटली होती, त्यामुळे बोट राईड खूप छान वाटत होती। खूप फ्रेश वाटत होते, आणि संडे असल्यामुळे खूप गर्दी होती बोटिंग साठी। संध्याकाळी 6 नंतर बोटिंग बंद होते, कारण अंधारात दिसत नाही आणि खड्डे वगैरे आहेत तिथे। त्यामुळे जे बोटिंग साठी नेतात त्यांना मी विचारले होते, म्हणून जर तुम्हाला इथे देवगडला बोटिंग करायची असेल तर तुम्ही 6च्या आधी जायचे। त्यानंतर आता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे जास्त पाणी आलेले होते नदीला। सायंकाळच्या वेळी सर्व आपल्या घरी परतत होते। नदीकाठी तुम्ही पाहू शकता, त्या बाजूचे पण दिसते आहे। बाहेर छान वाटत होते। नंतर आम्ही इथून अंधार पडल्यावरती निघालो। तिथे बाजूलाच दत्त दिगंबर म्हणून रेस्टॉरंट हॉटेल आहे मोठे, तर तिथे आम्ही डिनर केला। तर ते देखील खूप सुंदर आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता। लहान मुलांना खेळण्यासाठी अप्रतिम जागा आहे। आमच्या लहान बाळाने खूपच एन्जॉय केला तिथे। तिथे खेळण्यासाठी लहान मुलांना खूप खेळणी वगैरे ठेवलेली आहे। लहान मुलं खरंच खूप एन्जॉय करतात, आणि जेवण म्हणाल तर जेवण पण अप्रतिम होते। तिथला ॲम्बियन्स चांगला होता, टेस्ट चांगली होती। तर तुम्ही देवगडला आले तर हॉटेल दत्त दिगंबर मध्ये जाणे प्रेफर करू शकतात। हायली रिकमेंडेड आहे।
आम्ही ठरवले, आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो, त्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा पण जाऊ आम्ही तिथे नक्कीच जेवण करू, कारण तिथले टेस्ट वगैरे आमच्या घरातील सर्वांनाच आवडली। नंतर आम्ही परत वापस आलो। हे मंदिराच्या बॅक साईडला आहे, हे मंदिर तुम्ही पाहू शकता। मंदिर पण खूप छान आहे, मंदिरावरचे डिझाईन पण खूप छान आहे, बघण्यासारखे आहे। मंदिराचा संपूर्ण परिसर, संध्याकाळी आरतीची वगैरे तयारी चालू होती। मी तुम्हाला सांगितले ते हे हॉटेल दत्त दिगंबर आहे। लाइटिंग वगैरे पाहण्यासारखी आहे तिथे, आणि लहान मुलांना खरंच छान वाटते, लहान मुलं खूप रमतात इथे। तिथे पाहिल्यानंतर म्हणजे सर्व लहान मुलं जास्त खेळत होते तिथे। नंतर जेवण वगैरे केल्यावर आम्ही परत औरंगाबादला आलो। धन्यवाद।